श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, गेली 8 ते 10 दिवस झाले आपले रेग्युलर असे व्हिडिओ येत नाहीये, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते। पण आजपासून मी डेली व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काहीतरी महत्त्वपूर्ण किंवा तुम्हाला युजफुल ठरेल अशा पद्धतीची माहिती सांगणार आहे। आणि मी ज्या काही ट्रिक्स अँड टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या बऱ्याच मैत्रिणींना माहीत असतील, काही मैत्रिणींना माहीत नसतील। तर ज्या मैत्रिणींना माहीत आहे त्यांच्यासाठी नाही, पण बऱ्याचशा मैत्रिणी अशा आहेत त्यांच्यासाठी ह्या ज्या ट्रिक्स अँड टिप्स आहेत त्या नक्की उपयोगी ठरतील येणाऱ्या सणांसाठी। जसं की आता दिवाळी येत आहे आणि ज्या मैत्रिणींच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तर ही ट्रिक्स खूपच युजफुल ठरणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी खरं तर शूट करणार नव्हते, पण मग म्हटलं चला मी माझ्या घरात माझ्यासाठी ज्या काही नवीन नवीन टिप्स अँड ट्रिक्स वापरून नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन वस्तू बनवते त्या तुमच्यासोबत देखील शेअर केल्यानंतर नक्कीच बऱ्याच मैत्रिणींना त्यातून नवीन नवीन आयडिया मिळतील आणि त्या देखील त्यांच्या घरासाठी अशा पद्धतीच्या वस्तू बनवू शकतात। तर बघा, हे जे बेडशीट आहे ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। म्हणजे ज्या मैत्रिणींनी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात, मी ज्या वस्तू बनवते त्या वस्तू बघतात, त्यांना माहीत आहे मी त्यांच्यासोबत हे बेडशीट शेअर केलं होतं आणि त्यावेळी म्हटलं होतं की ह्या बेडशीटपासून मी काहीतरी नवीन बनवेल। पण आज मला डोक्यात असा विचार आला, चला हे जे बेडशीट आहे मोठ्या बेडवर टाकल्यानंतर लगेच गोळा होतं, कारण मुलं बेडवरती खेळतात आणि हे बेडशीट जे आहे ते कॉटनचं नाही आहे, ते लगेच गोळा होतं। म्हणून म्हटलं चला ह्या बेडशीटपासून काहीतरी नवीन आयडिया करूया। तर त्यासाठी मी हे बेडशीट घेतलेलं आहे आणि ह्या बेडशीटपासून मी काय बनवणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेलच। आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्हाला देखील याचा नक्कीच फायदा होईल। तर बघा, ते जे बेडशीट आहे मी डबल फोल्ड केलेलं आहे, बरोबर पहिला काठ दुसऱ्या काठावर ठेवून एक वीत आणि 4 बोटाची जागा सोडलेली आहे। जसं की मी व्हिडिओमध्ये आधी दाखवलं, गादीवरती आपल्याला ते बेडशीट ठेवायचं आहे आणि गादीच्या मापानुसार आपल्याला अंदाजे माप घेऊन एक टिप मारून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला पण एक टिप मारून घ्यायची आहे। थोडक्यात त्याचा एक कवर बनवायचा आहे आणि तो जो कवर आहे बनवून झाल्यानंतर आपल्याला पलटी करायचा आहे। ती जी टिप मारलेली आहे ती उलट्या बाजूने मारलेली आहे। तर ज्यांना स्टिचिंगबद्दल नॉलेज आहे त्यांना ह्या गोष्टी सांगण्याची गरज नाही, पण ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल अजिबातच माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते। बेडशीट आपल्याला उलट्या बाजूने एकावर एक ठेवून गादीचं माप घेऊन आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, जसं की मी मारली आहे। आणि ते अगदी सोपं आहे, मी अंदाजेच टिप मारलेली आहे, कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट वगैरे घेतलेलं नाही आहे। ज्यावेळेस आपण मेजरमेंट वगैरे घेतो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट आपल्याला अवघड वाटते, त्याच्यामुळे मी कुठलीही गोष्ट बनवताना मेजरमेंट वगैरे घेत बसत नाही। मी माझ्या लॉजिकने अंदाजानेच त्या गोष्टी स्टिच करत असते, त्याच पद्धतीने तुम्हालाही व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते। तर खरं तर आजचा व्हिडिओ मी शूट वगैरे करणार नव्हते, पण मी घेतलंच होतं बेडसाठी कवर बनवायला। मग म्हटलं चला ज्या मैत्रिणींच्या घरी लहान लहान मुलं आहेत त्यांना देखील याचा नक्कीच फायदा होईल। तर बघा, आपण ज्यावेळेस अशा सिंगल बेडवरती बेडशीट वगैरे टाकतो त्यावेळेस मुलं जर बेडवरती जाऊन बसली किंवा लहान मुलं घरात असतील समजा 1-1.5 वर्षाचे, तर ते बेडशीटला धरून असं खेचतात वगैरे किंवा वर चढण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस ते बेडशीट लगेच निघून येतं, गोळा होतं। आणि अचानक अशा वेळेस जर घरात कोणी पाहुणे वगैरे आले आणि घरात मग खूप मेसी वाटतं, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं जर कवर तुम्ही बनवलं तर तुमचं डेली रुटीनमधलं एक काम नक्कीच वाचणार आहे। दररोज जे तुम्हाला बेडशीट वगैरे अंथरायला लागतं सिंगल बेडवरती, तर ते दररोजच्या दररोज अंथरायला लागणार नाही। फक्त ज्यावेळेस आपल्याला हे बेडशीट वॉश करायचं आहे त्याच वेळेस आपल्याला हे बेडशीट काढून वॉश करून परत एकदा कवर घालायचं आहे। बाकी मग आपलं डेली बेडशीट अंथरण्याचं जे काम आहे ते वाचणार आहे। आणि अचानक घरात कधीही पाहुणे आले तरी हॉलमध्ये जर असा सिंगल बेड असेल आणि त्याच्यासाठी जर असं कवर बनवलं तर आपल्याला दररोज पाहुणे येणार आहे म्हटल्यावरती किंवा कधी पण आठवड्यातून 15 दिवसातून कुणीही घरी आलं तरी पण आपल्याला अशी ऐनवेळेस धावपळ होणार नाही की घर आवरायचे मग बेडशीटच अंथरायचे। तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीची ही ट्रिक्स वापरलेली आहे। आणि माझ्या घरात पण 2-2 लहान मुलं आहेत, ते पण प्रत्येक वेळेस बेडवरती चढायचं म्हटलं की बेडशीटला धरून चढायचे आणि मग अशा वेळेस बेडशीट दुसऱ्या बाजूने लगेच निघून यायचं। मग म्हटलं याच्यावरती काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून आपलं कामही वाचेल
काम वाचण्याचं काही नाही, कामं तर आपण डेली जीवनामध्ये प्रत्येक गृहिणी करतच असते आणि काम हा आपला एक संसाराचा भागच आहे आणि त्याच्यात पण आपल्याला आनंदच मिळतो. पण तरी ते आपण अंथरणार किती वेळा ना, कारण मुलं हॉलमध्ये खेळताना प्रत्येक वेळी बेडवर चढण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक वेळी बेडशीट काढून घेतात. मग त्यासाठी मी ही ट्रिक्स वापरलेली आहे आणि अशा पद्धतीचं कवर बनवलेलं आहे. तर हे कवर बनवत असताना विहान गेलेला बाहेर, तर एक मैत्रिणीच्या घरी त्याला जेवायला बोलवलं होतं तिकडे आणि यशस्वी झोपलेली होती. म्हटलं चला तेवढ्या वेळामध्ये आपण हे काम करूया. तर आत्ता तो आलेला आहे तिकडून आणि तो आल्यानंतर आता चाललेलं आहे त्याचं खेळायचं वगैरे काम आणि यशस्वी तर काय झोपलेलीच आहे. आणि तोपर्यंत मग मी इकडे जो बनवलेला कवर आहे तो घालून घेत आहे. आणि हा कवर बनवायला अगदी सोपा आहे, तुम्ही देखील बनवू शकता. जरी तुमच्याकडे मशीन नसेल तरी तुम्ही हा सुई दोऱ्याच्या साह्याने देखील अशा पद्धतीचे कवर बनवू शकता. आणि आपल्या घरामध्ये अशी भरपूर बेडशीटं पडलेली असतात की जी बेडशीटं आपण बऱ्याचदा वापरत नाही. मग त्या बेडशीटांपासून आपण अशा पद्धतीचे कवर जर बनवून गादीला घातले तर गादी देखील खराब होत नाही आणि दिसायला देखील छान वाटतं. तर मी माझ्या लग्नाच्या आधी देखील माझ्या माहेरी गाद्यांसाठी अशा पद्धतीचे बेडशीटचे कवर वगैरे भरपूर वेळा बनवायची आणि मला पहिल्यापासून अशा गोष्टी बनवायला खूप आवडतं आणि तो एक माझा छंदच आहे. त्याच्यामुळे मी असं काही ना काही नवीन नवीन बनवत राहते आणि ज्या काही गोष्टी बनवते त्या तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्याला तुम्ही छान खूप रिस्पॉन्स देता. फक्त नवरात्रीमुळे मध्यंतरी मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करता नाही आलं, त्याबद्दल खरंच मी दिलगिरी व्यक्त करते. पण आजपासून आपल्या चॅनलवरती रेग्युलर काही ना काही नवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यासोबत येतील. आणि आता दिवाळी जवळ येत आहे, त्याच्यामुळे मी घराची क्लिनिंग करायला सुरुवात केलेली आहे. ती क्लिनिंग करत असताना मी माझ्या 2 लहान मुलांना बघून करत असते. तर आणि ती कशा पद्धतीने करते या देखील टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये रोज शेअर करणार आहे. आणि सोबतच अजून नवीन नवीन वस्तू ज्या आपल्याला दिवाळीच्या पूजेसाठी लागणार आहे, लक्ष्मीपूजनसाठी लागणार आहे, त्या सगळ्या वस्तू परत डेकोरेशनच्या वस्तू मी घरच्या घरी कशा पद्धतीने बनवणार आहे त्याचे देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना कुणाला ह्या ट्रिक्स अँड टिप्स किंवा नवीन नवीन डेकोरेशनच्या वस्तू बनवायच्या आहे किंवा टिप्स अँड ट्रिक्स जाणून घ्यायच्या आहेत त्यांनी नक्की आपले व्हिडिओ पाहिल्यासारखेच रेग्युलर बघा. तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपला कवर बनवून झालेला आहे आणि त्याच्यानंतर तो मी गादीला घातलेला आहे. ज्यावेळेस आपण टिप मारतो त्यावेळेस आपल्याला 4 ते 5 बोटं किंवा 1 वीत अंतर जास्त सोडूनच टिप मारायची आहे. बरोबर कट टू कट अंतरावरती टिप मारायची नाही, कारण गादीची जी विड्थ असते किंवा गादीची जी बाजूची अशी उंची असते ना, आत्ता सध्या मी तुम्हाला दाखवते तिथली, तर ती उंचीसाठी आपल्याला 1 वीत अंतर जास्त घ्यायचं, जेणेकरून ज्यावेळेस आपण गादीमध्ये कवर घालतो त्यावेळेस तो कवर इझिली जातो. नाही तर कट टू कट अंतरावरती टिप मारली तर गादीमध्ये कवर घुसत नाही, कारण आपल्याला त्या गादीच्या जाडीचा देखील विचार करून टिप मारायची असते. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतेय ज्यांना त्यातलं काही नॉलेज नाही आहे स्टिचिंगमधलं त्यांच्यासाठी. बाकी ज्या मैत्रिणींना स्टिचिंगमधलं नॉलेज आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. आणि आजचा व्हिडिओ मी काही ठरवून वगैरे शूट केलेला नाही आहे, माझ्या डेली रुटीनमध्ये जी काही कामं मी करते त्याचंच शूट घेतलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.